नमस्कार. आपण आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आज आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. सोर्स मी काय वापरत आहे तर महाराष्ट्र पब्लिकेशन्सचं वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी बघूयात. तर बघा, जसं आपलं 1200 सराव प्रश्न कंप्लीट झालेले आहेत तसं हे पुस्तक आता काही दिवसात कंप्लीट होईल आणि त्याची प्लेलिस्ट पण तयार केलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. तर बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पहिला पॉईंट आहे भारत व जॉर्डन ट्विनिंग करार. ठीक आहे, भारत आणि जॉर्डन ट्विनिंग करार. भारत व जॉर्डन या देशातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार करण्यात आले. ट्विनिंग म्हणजे दोन वेगळ्या देशातील दोन ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना जुळ्या बहिणी बनवणे. ठीक आहे, ट्विनिंग म्हणजे काय? दोन वेगळ्या देशातील दोन ऐतिहासिक जे स्थळं असतात, ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना जुळ्या बहिणी किंवा सिस्टर साइट्स बनवणे. ट्विनिंग स्थळे कोणते बघा, पेट्रा जे जॉर्डन देशात आहे आणि एलोरा गुहा ज्या भारतात आहे. ठीक आहे, वैशिष्ट्य काय आहे? दोन्ही रॉक कट आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध युनेस्को स्थळे आहेत. रॉक कट म्हणजे दगडी कोरीव कामासाठी ते प्रसिद्ध आहे. पेट्रा जे जॉर्डनमध्ये आहे त्याला 1985ला 1985ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आणि एलोरा महाराष्ट्र 1983ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. तर आता यामध्ये आपण थोडेफार माहिती बघून घेऊ, म्हणजे काय होईल, आपल्याला काही गोष्टी इन डिटेल कळतील. तर बघा, आधी जॉर्डन ही कंट्री कुठे आहे तर जॉर्डन ही कंट्रीविषयी थोडीशी माहिती बघून घेऊ. जॉर्डन इज अन इंडिपेंडंट अरब कंट्री. पहिले तर काय, अरब कंट्री इन वेस्ट एशिया, लोकेटेड इन द मिडल ईस्ट रिजन ऑफ द लेवांत. इट इज बॉर्डर्ड बाय सिरिया जो नॉर्थला आहे, त्याच्यानंतर इराक नॉर्थ ईस्टला, सौदी अरेबिया ईस्ट ऑब्लिक साऊथ and Israel oblique Palestine west. Its capital is Amman and it is constitutional monarchy. बघा, हा तो देश आहे. मी आणलेली आहे पुढची फिगर पण, ती पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला नीट कळेल. बघा, मराठीत पण काही आहे तर आपण बघून घेऊ. जॉर्डन अधिकृत नाव हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन. हा पश्चिम आशियातील मध्य पूर्व एक अरब देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसलेला असून उत्तरेस सिरिया, पूर्वेस इराक, आग्नेयेस सौदी अरेबिया आणि पश्चिमेस इस्रायल व पॅलेस्टाईन वेस्ट बँक या देशांनी वेढलेला आहे. अम्मान ही जॉर्डनची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे. भौगोलिक स्थान, जॉर्डनचा बराचसा भाग हा अरबी वाळवंटाने व्यापलेला आहे. शासन पद्धती, हा देश एक संविधानिक राजेशाही कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की आहे जिथे राजाला विस्तृत कार्यकारी आणि कायदेविषयक अधिकार आहेत. ठीक आहे, लोकसंख्या व धर्म, लोकसंख्येची मोठी बहुसंख्या सुमारे 95% लोक सुन्नी मुस्लिम आहेत, तर उर्वरित भागात प्रामुख्याने अरब ख्रिश्चन आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण ती कंट्री बघून घेऊया. बघा, जे काही त्याचे आजूबाजूचे देश दाखवले होते, हे बघा, उत्तरेस सिरिया, इकडे इराक, नंतर ह्या बाजूला आहे सौदी अरेबिया, पश्चिमेला आहे इस्रायल पॅलेस्टाईन. तर मग ह्या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. आता जसं आपण त्यांच्या देशाविषयी पाहिलं, त्यांच्या साईटविषयी पाहिलं, पेट्रा हे पण काय आहे, रॉक कट आर्किटेक्चर सिटी आहे, जिला रोज सिटी पण म्हणतात. लाल दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे. तर एल्लोरा केव्ज विषयी बघून घेऊ आता, जी त्याची जुळी बहीण म्हणून आपण घोषित केलेलं आहे, म्हणजे पेट्रा आणि एल्लोरा. द एल्लोरा केव्ज वर ऑफिशियली डिझाईन ॲज अ युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट इन 1983. Recognized for their outstanding rock cut architecture, they were among the first site in India to receive this distinction, honoring the 34 caves representing Hindu, बुद्धिस्ट अँड जैन फेथ्स. आता आहे ना, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल,
UPSCच्या धर्तीवर आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातही आपल्याला आर्ट अँड कल्चर आहे. तर मग प्रश्न कुठून विचारले जाणार, तर हे असेच करंटचे संदर्भ वापरले जातात. तर रॉक कट आर्किटेक्चर म्हणजे काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण थोडीशी बाकीची माहिती बघू की नेमकं आता हे कुठे आहे, एल्लोरा कुठे आहे, लोकेटेड नियर औरंगाबाद इन महाराष्ट्र. ठीक आहे, आता थोड्याशा अजून माहिती बघू, कारण तिथे कोणत्या लेणी आहेत नेमक्या. बघा, महाराष्ट्रातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जवळील एल्लोरा वेरूळ लेण्यांना 1983 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली. ही लेणी त्यांच्या अद्वितीय वास्तुकला, धार्मिक सौहार्द बौद्ध, हिंदू, जैन आणि कैलास मंदिरासाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्र पर्यटन विभागाने या साईटचे संरक्षण आणि देखरेख केली आहे. मान्यता 1983ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून. नंतर लेण्यांची संख्या ही नीट लक्षात ठेवा, असे प्रश्न विचारले गेलेले आहेत UPSCला. एकूण 34 आहे. 17 हिंदू, 12 बौद्ध आणि 5 जैन. हे लक्षात ठेवा, 17, 12 आणि 5. आधी हिंदू म्हणजे कसं एक सिक्वेन्स ठरवून घ्या. आता सगळ्यात जास्त हिंदू लेण्या आहेत, त्याच्यानंतर बौद्ध लेण्या आहेत, त्याच्यानंतर 5 लेण्या आहेत जैनांच्या. म्हणजे 17, मग 12 आणि मग 5 असे आकडा लक्षात ठेवा. मग हिंदू, बौद्ध आणि जैन. ठीक आहे. जगातील सर्वात मोठी अखंड पाषाण कोरीव काम कैलास मंदिर ही लेणी कितव्या लेणीमध्ये आहे, म्हणजे हे मंदिर लेणं 16 क्रमांकाची. ठीक आहे. काळ साधारणपणे 6वे ते 10व्या शतकादरम्यान निर्मिती. ठीक आहे. आता जॉर्डनचं पेट्रा शहर काय आहे, तर जॉर्डनचे पेट्रा हे प्राचीन शहर खडकात कोरलेल्या अद्भुत वास्तुकलेसाठी प्रगत जलव्यवस्थापनासाठी आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण आहे. नाबाटियन संस्कृतीची राजधानी असलेले हे शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून असून जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानलं जातं. ठीक आहे. आता पेट्रा शहराचे प्रमुख महत्त्व खालीलप्रमाणे आहे. अद्वितीय रॉक कट वास्तुकला. हे शहर थेट लाल वालुकाश्माच्या सँडस्टोनच्या खडकांमध्ये कोरलेले आहे, म्हणूनच याला रोज सिटी असेही म्हणतात. द ट्रेजरी आणि द मॉनेस्ट्री या येथील वास्तू स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आहे. नीट लक्षात ठेवा, द ट्रेजरी आणि द मोनॅस्ट्री. ऐतिहासिक व्यापार केंद्र. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात हे शहर व्यापारी मार्गावर वसलेले होते, जिथे मसाला, सुगंधी द्रव्य आणि रेशीम यांचा व्यापार चालत असे. तर मग ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. अजून काही गोष्टी बघून घेऊ. ऐतिहासिक व्यापार केंद्र आपण जे वाचलं. प्रगत जलव्यवस्थापन. वाळवंटात वसलेलं असूनही नाबाटियन लोकांनी पाणी साठवण्यासाठी आणि वितरणासाठी उत्कृष्ट तलाव, कालवे आणि जलवाहिन्या तयार केल्या होत्या. युनेस्को वारसा आणि पर्यटन. 1985 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित. हे शहर जॉर्डनमधील सर्वात मोठे पर्यटन आकर्षण आहे. शोध आणि इतिहास. 1982 मध्ये स्विस शोधक जोहान लुडविक बर्खाट यांनी या हरवलेल्या शहराचा पुन्हा शोध लावला. ठीक आहे. थोडक्यात पेट्रा हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नसून मानवी अभियांत्रिकी आणि प्राचीन संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जॉर्डन आणि भारत यांचा ट्विनिंग करार बघितला आहे. आता जागतिक ध्यान दिवस आपण बघणार आहोत. 21 सप्टेंबर, जसा 21 जून जागतिक योग दिन साजरा केला जातो, तसा 21 डिसेंबर हा काय जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 21 डिसेंबर जागतिक ध्यान दिवस म्हणून संयुक्त राष्ट्राकडून जाहीर. नुकतेच या संबंधित प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाला. प्रस्ताव मांडणारा देश लिंक्टेस्टीन. भारतासह अनेक देशांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. ठीक आहे. योग युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट आहे 2016 पासून. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 2025 मध्ये काय तर दिवाळीला अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. म्हणजे एकूण इंटँजिबल कल्चरल हेरिटेज साईट किती झाल्या भारतात? 16वी कोणती आहे? आपली दिवाळी. ठीक आहे. कितवी आहे ते नीट बघून घ्या. आय थिंक 16च आहे, पण तरी एकदा कन्फर्म करा. तसंच
योगला कधी मिळालं आहे? 2016ला. पुढे बघा, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा. बघा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. तारीख 4 व 5 डिसेंबर 2025. उद्देश काय? विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त सामरिक भागीदारी अधिक मजबूत करणे. मुख्य चर्चा / निर्णय. 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार $100 अब्ज पर्यंत नेणे. रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट आणि ग्रुप व्हिसा सुरू करण्याचा निर्णय. रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट आणि ग्रुप व्हिसा सुरू करण्याचा निर्णय भारताने घेतला. यासोबतच संरक्षण, ऊर्जा क्षेत्र, अन्न सुरक्षा इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रात सामंजस्य करार झाले. प्रमुख घडामोडी. पुतिन यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. पुतिन यांनी राजघाट दिल्ली येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. ठीक आहे, राजघाट दिल्ली येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. बघा, पुढचं बघूया. लॉन्च ऑफ प्रोजेक्ट महादेवा, मुंबई 14/12/2025. मेस्सीचा भारत दौरा. नाव गोट इंडिया टूर 2025. गोट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. कालावधी 13 ते 15 डिसेंबर 2025. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षानंतर भारत दौऱ्यावर आला. यापूर्वी 2011ला कोलकाताला तो आलेला होता. मेस्सीने प्रमुख शहरांना भेट दिली. तर कोणते? बघा, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली. ठीक आहे, कोलकाता 4 देशांची 4 शहरं लक्षात ठेवा. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली. आता हैदराबाद साऊथला घ्या तुम्ही, कारण आपण 4 देशांची 4 शहरं म्हटल्यावर नेहमी काय असतं? चेन्नई असतात तमिळनाडूमधलं. तर मग इथे काय? हैदराबाद नीट लक्षात ठेवा फक्त. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली असे. नंतर मेस्सीसोबत लुईस सुआरेझ बार्सिलोना आणि रोड्रिगो डी पॉल अर्जेंटिना हे फुटबॉलपटू दौऱ्यावर होते. बघा, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ जो बार्सिलोना आणि रॉड्रिगो डी पॉल अर्जेंटिना हे फुटबॉलपटू दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा उद्देश भारतात फुटबॉल प्रचार, व्यावसायिक भागीदारी वाढवणे आणि भारतीय चाहत्यांशी संवाद साधणे होता. आता महादेवा प्रोजेक्ट. राज्यात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केले. उद्घाटन लिओनेल मेस्सी, देवेंद्र फडणवीस. ठिकाण वानखेडे स्टेडियम, मुंबई. उद्देश फिफा वर्ल्ड कप 2034. भारतीय फुटबॉल संघात राज्यातील खेळाडूंना स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षण देणे. उद्देश काय? फिफा विश्वकप 2034. भारतीय फुटबॉल संघात राज्यातील खेळाडूंना स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षण देणे. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत निवडलेल्या 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंना मेस्सीने वानखेडे स्टेडियमवर विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्र दिले. आता मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण. मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण 13 डिसेंबर 2025. ठिकाण लेक टाउन श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब, कोलकाता. उद्घाटन लिओनेल मेस्सीने व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने केले. पुतळ्याची उंची किती आहे? 70 फूट. लोखंडी पुतळा आहे. नंतर मूर्तिकार मोंटी पॉल यांनी हा पुतळा बनवला. ठीक आहे, मूर्तिकार मोंटी पॉल. पुतळा बनविण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागला. मेस्सीचा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे. आता पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा. तर ते 3 देश कोणते बघा. जॉर्डन तर आपण इतक्यात बघितलं. इथिओपिया आणि ओमान हे देश आपल्याला माहिती पाहिजे. तिन्हीच्या तिन्ही एकदा बघून घ्या. इथिओपिया आफ्रिकन कंट्री, ओमान माहिती पाहिजे. ओमान न्यूजमध्ये आता हॉर्मुझ सामुद्रधुनी न्यूजमध्ये आहे. त्यामुळे जॉर्डन, इथिओपिया, ओमान हे सगळे आपल्याला देश नीट माहिती पाहिजे, ते बघून घ्या. पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा.
दिनांक 15 ते 18 डिसेंबर 2025. मोदी खालील 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत: जॉर्डन, इथिओपिया, ओमान. मोदींचा इथिओपिया देशाचा हा काय आहे? पहिलाच दौरा आहे. भारत व जॉर्डन देशातील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दौरा आयोजित करण्यात आला. बघा, आपण आता जॉर्डन बघितलं ना, जॉर्डनमधलं पेट्रा शहर बघितलं हां, आणि त्या संबंधांना किती वर्ष पूर्ण झाले आहेत? 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर लक्षात ठेवा ह्या गोष्टी. मुख्य उद्देश ग्लोबल साऊथ देशांसोबत भारताचे संबंध मजबूत करणे आणि पश्चिम आशिया व आफ्रिकेतील भारताचा प्रभाव वाढवणे हा आहे. पश्चिम आशिया व आफ्रिकेतील भारताचा प्रभाव वाढवणे हा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथिओपिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशान देण्यात आला इथिओपिया देशाचा. ठीक आहे. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर. नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स 2025 अहवाल प्रकाशित. यानुसार जगातील सर्वात लोकसंख्येचे शहर जकार्ता, जे इंडोनेशियाची राजधानी. जगातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे बघा: जकार्ता, इंडोनेशिया 41.9 दशलक्ष. दुसऱ्या क्रमांकाचं ढाका, बांगलादेश 36.6 दशलक्ष. नंतर टोकियो, जपान आणि नंतर नवी दिल्ली, भारत. आता हे लक्षात ठेवा. पहिलं जकार्ता, दुसरं ढाका, बांगलादेश, तिसरं टोकियो, जपान आणि चौथ्या क्रमांकावर नवी दिल्ली, भारत. सिक्वेन्स पण लक्षात राहू द्या. जकार्ता, मग ढाका, मग टोकियो आणि मग नवी दिल्ली. ठीक आहे. पुढे बघा. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनल, कोणी? इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनल या विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा का सुनावली? जुलै 2024 मध्ये त्यांच्या सरकारविरुद्ध झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान प्राणघातक कारवाईचे आदेश दिल्याचा व त्यामुळे झालेल्या मृत्यूंचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. शेख हसीना यांच्याविषयी थोडी माहिती बघू आपण. त्या बांगलादेशचे संस्थापक व पहिले पंतप्रधान मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. ठीक आहे. राजकीय पक्ष बांगलादेश आवामी लीग. हां, त्या बांगलादेशच्या 2दा पंतप्रधान राहिल्या. किती वेळा? 2दा. तसेच बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिल्या आहेत. पुढे बघा. नेपाळ जेन झी आंदोलन. भ्रष्टाचार, घराणेशाही, बेरोजगारी आणि वाढती असमानता तसेच सोशल मीडियावरील निर्बंधामुळे नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झाले. 70पेक्षा जास्त मृत्युमुखी पडले. ठीक आहे. आंदोलनाचे नेतृत्व जनरेशन झेड युवांनी केले. जेन झी म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले. जेन झेड म्हणजे बघून घ्या, 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले. आता मी थांबली का? कारण इथे काय दिलंय? जेन झेड 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले म्हटलंय त्यांनी. आणि इथे जेन झेडची ड्युरेशन वेगळं दिलं आहे, म्हणून मी थोडं थांबली. ठीक आहे. हे क्रॉस चेक गोष्टी कराव्या लागतील, पण मी वाचून काढेल. आंदोलनामुळे पंतप्रधान KP ओली शर्मा यांनी राजीनामा दिला. ठीक आहे. KP ओली शर्मा यांनी राजीनामा दिला. जनरेशन आणि वर्षादरम्यान जन्मलेले. ठीक आहे. बीटा जनरेशन 2025 ते 2039. बीटा. अल्फा 2010 ते 2024. झेड 1995 ते 2009. आता जेन झी आणि इथे झेड आहे. ठीक आहे. वाय जनरेशन 1980 ते 1994. एक्स 1965 ते 1979. ठीक आहे. गोष्टी थोड्या क्रॉस चेक करा आणि लक्षात ठेवा सगळं. ठीक आहे. कारण जेन झेड
खूप महत्त्वाचं आहे, न्यूजमध्ये सध्या खूप आहे. नंतर सुशीला कार्की 12 सप्टेंबर 2025ला नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी नियुक्ती. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. बघा, सुशीला कार्की खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे नेपाळच्या दृष्टीने. आता इस्रायल इराण युद्ध. इस्रायल व इराण या दोन देशांमध्ये अनेक वर्षापासून तणाव होता. कोणामध्ये? इस्रायल व इराण. त्याचे रूपांतर पुढे युद्धात झाले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम हा युद्धामागचे मूळ कारण होते. या युद्धात इराणचे हजारो नागरिक मारले गेले / जखमी झाले. इस्रायलचेही शेकडो नागरिक मृत्यू पडले / जखमी झाले. या युद्धात अमेरिकेने B-2 स्टेल्थ बॉम्बर्स या विमानांच्या सहाय्याने इराणच्या आण्विक तळांवर युद्ध केले. इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. कोणी? इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम इराणच्या तेहरान शहरावर झाला. या शहराचा बहुतेक भाग बेचिराख झाला. ठीक आहे. आता इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांविषयी बघू. राजधानी बघा, इस्रायलची आहे जेरुसलेम, इराणची आहे तेहरान. इस्रायलचे प्रमुख आहे बेंजामिन नेतान्याहू आणि इराणचे आहे आयातुल्ला खोमेनी, जे सर्वोच्च नेते आहेत. पुढे बघा, मालदीव देशात तंबाखूवर बंदी. तंबाखूच्या वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश ठरला. तंबाखूच्या वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश ठरला. 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीला तंबाखूजन्य उत्पादनाच्या वापरावर व विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. काय म्हटलं? 1 जानेवारी 2007 ही तारीख नीट लक्षात ठेवा. नंतर तो देश लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीला काय? तंबाखूजन्य उत्पादनांच्या वापरावर आणि विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. महाराष्ट्रात गुटखा व पान मसालावर 2012 सालापासून बंदी आहे, हे पण लक्षात ठेवा. आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर. टाइम आउट 2025 आशिया खंडातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहीर केली. कोणी? टाइम आउट 2025. मुंबई आशियातील सर्वात आनंदी शहर ठरले. आशियातलं सगळ्यात आनंदी शहर कोणतं ठरलं? मुंबई ठरलं. जगात सर्वात आनंदी शहरात मुंबईचा क्रमांक 5वा आहे. म्हणजे आशिया खंडात मुंबई ठरलं आणि मुंबईचा जगात क्रमांक कितवा? तर 5वा. आशियातील आनंदी शहरे बघा, मुंबई पहिल्या क्रमांकावर, बीजिंग दुसऱ्या क्रमांकावर, शांघाय तिसऱ्या क्रमांकावर आणि चियांग माय थायलंड मधलं 4थ्या क्रमांकावर. कळलं? आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर आपण बघत आहोत. तर एकदा पुन्हा वाचते बघा. आशिया खंडातील सर्वात आनंदी शहर. टाइम आउट 2025 आशिया खंडातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहीर केली. मुंबई आशियातील सर्वात आनंदी शहर ठरलं. जगात सर्वात आनंदी शहर मुंबईचा क्रमांक कितवा? 5वा लागतो. आशियातील आनंदी शहरे बघा, मुंबई, नंतर बीजिंग, मग शांघाय, मग चियांग माय. ठीक आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचे वन लायनर बघणार आहोत. तर वन लायनरमध्ये पहिलं आहे रेज बीट. हा शब्द ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला. रेज बीट. ठीक आहे. आता ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर आणि केम्ब्रिजचे हे दोन्ही नावं आपल्याला बघून घ्यायचे आहेत. दोन्ही बघून घेऊ. तर रेज बीट हा शब्द ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला. तर त्याचं बघा, वन लायनरमध्ये पहिलं वन लायनर काय आहे? तर रेज बीट हा शब्द ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला. आणि केम्ब्रिजचा कोणता आहे? हे बघा, केम्ब्रिज डिक्शनरीने 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल या शब्दाची निवड केली. आता आपण दोघांचे अर्थ पण बघून घेऊ, कारण कधी कधी अर्थ पण विचारण्यात येतात. रेज बीट याचा अर्थ बघू. तर बघा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून रेज बीट
रेज बेट या शब्दाची निवड केली आहे. हा शब्द सोशल मीडियावर राग किंवा संताप निर्माण करून युजर्सची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी मुद्दाम तयार केलेला आशयाला दर्शवितो. रेज बेट बद्दल मुख्य माहिती बघा. अर्थ: रेज म्हणजे संतापाचा उद्रेक आणि बेट म्हणजे आमिष. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर युजर्सना रागाच्या भरात कमेंट किंवा शेअर करायला लावणारी सामग्री. वाढता वापर: गेल्या 12 महिन्यात या शब्दाचा वापर तिप्पट वाढला आहे. हा शब्द डिजिटल संस्कृती आणि ऑनलाईन वर्तवणुकीतील नकारात्मक बदल दर्शवतो, जिथे केवळ क्लिक मिळवण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळले जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रेज बेट या शब्दाचा अर्थ होतो आणि जो ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर आहे. आणि पॅरासोशल जो कॅम्ब्रिजचा वर्ड आहे तो आपण शेवटी येईल तेव्हा बघूया. पुढे बघा. नुकतेच 8 डिसेंबरला इस्रायलच्या लष्कर प्रमुखांनी इस्रायल व गाझा नवीन सीमारेषेची घोषणा केली. काय तर येल्लो लाईन. पुढे बघा. लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये दादाभाई नौरोजी यांच्या 200व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा जन्म कधी झाला आहे? सप्टेंबर 1825 मध्ये. ठीक आहे, आणि काय 200व्या जयंतीनिमित्त लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये दादाभाई नौरोजी यांच्या 200व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कुठे? जपानमध्ये. आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे 113वे अधिवेशन जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 123वा सदस्य कोणता? अंगोला. इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये 123वा सदस्य अंगोला. जगातील पहिला कॅशलेस देश कोणता? स्वीडन. पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? भूतान. पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारा जगातील पहिला देश भूतान. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य NDBचा, जी ब्रिक्स बँक म्हटलं जातो आपण तिला. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य कोलंबिया 10वा आणि उझबेकिस्तान 11वा. भारत जपानला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन उद्योग बाजारपेठ बनला. जागतिक बँकेकडून अद्ययावत किंमत, माहिती आणि सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे जागतिक दारिद्र्य रेषा $2.15 दिवस वरून वाढवून $3 दिवस करण्यात आली आहे. मलेशिया RYT बँक नावाने जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बँक सुरू केली. मलेशिया RYT बँक नावाने जगातील पहिली AI आधारित बँक सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इंडिया ग्रेट अगेन ही संकल्पना अमेरिका दौऱ्यात जाहीर केली. याचं हे जे पॉईंट आहे हा आपण जेव्हा आदरणीय देवा जाधव सरांची पुस्तकातून इंटरनॅशनल रिलेशन्स कव्हर करू तेव्हा याच्यात मोदीजींचा दौरा, अमेरिकेचा दौरा इन डिटेल आपण कव्हर करू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी अजून इन डिटेल कळतील. मेगा आणि मिगा अशा 2 कन्सेप्ट आहेत त्याच्यात. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम मुंबई येथे सुरू केले. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम मुंबई BKC येथे सुरू केले. संयुक्त राष्ट्र महासभेकडून 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्र महासभेकडून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष, हिमनद्यांचे संवर्धन वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख दिनाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते. जानेवारी 2025 रोमानिया आणि बल्गेरिया युरोपियन युनियनच्या शेंजेन झोनचे सदस्य बनले आहेत. आता रोमानिया आणि बल्गेरिया शेजारच्या कंट्री आहेत. ठीक आहे, त्यांची सीमा एकमेकांना लागते. तर शेंजेन म्हणजे काय नेमकं ते आपण बघून घेऊ. बघा, शेंजेन झोन म्हणजे काय आहे. शेंजेन एरिया हे 29 युरोपियन देशांचे असे क्षेत्र आहे
जिथे अंतर्गत सीमा तपासणी बॉर्डर चेक्स रद्द करण्यात आली आहे. येथे नागरिक कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसा तपासणीशिवाय सदस्य देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करू शकतात. हा जगातील सर्वात मोठा मुक्त प्रवास झोन असून एकाच व्हिसावर या संपूर्ण क्षेत्रात फिरता येते. शेंझेन झोनची मुख्य वैशिष्ट्य बघा. मुक्त सीमा, सदस्य देशांच्या सीमेवर पासपोर्ट किंवा व्हिसाची तपासणी होत नाही. सामायिक व्हिसा धोरण, बाह्य सीमांवर नॉन शेंझेन देश कडक तपासणी किंवा सामायिक व्हिसा नियम लागू असतात. सदस्य यात युरोपियन युनियनमधील 25 देश आणि गैर युरोपियन युनियन देश ते कोणते? आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, लिंकटेनस्टाईन समाविष्ट आहेत. उद्देश काय आहे ते पण बघून घेऊ आपण. हा करार 1985 मध्ये लक्झेंबर्गमधील शेंझेन नावाच्या छोट्या गावात झाला, ज्याचा उद्देश व्यापार आणि पर्यटनासाठी सीमा ओलांडण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा होता. महत्त्वाची टिप: सर्व युरोपियन युनियनचे देश शेंझेन झोनचा भाग नाहीत. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. आणि बिगर युरोपियन युनियन देशही यात समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ आयर्लंड हे युरोपियन युनियनचा भाग असूनही शेंझेनमध्ये नाही. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. बिमस्टेक युवा शिखर परिषद 2025 कुठे झाली? गांधीनगर, गुजरात येथे आयोजित करण्यात आली. तमिळ कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे फिलिपाईन्स येथे अनावरण करण्यात आले. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडून युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कोणी? अमेरिकेने. थायलंड हा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश बनला आहे. कोणता? थायलंड. अमेरिकेतील नेब्रास्कामध्ये गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुढे बघा. आता थोडंच अजून एक पेज आहे बॅक साईडचं, मग ते झालं. ठीक आहे, पुढे बघा. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा हंगेरी हा पहिला युरोपियन देश ठरला. बघा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून ICC मधून माघार घेणारा हंगेरी हा पहिला काय म्हणताय? युरोपियन देश ठरला. पहिला युरोपियन देश ठरला. फेब्रुवारी 2025 मध्ये अर्जेंटिनाने WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली. भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर इकोसॉकवर 2026 ते 28 या कालावधीसाठी निवड झाली आहे. नाटो शिखर परिषद 2025 नेदरलँड हेग येथे आयोजित करण्यात आली होती. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2024चा वर्ड ऑफ द इयर ब्रेन रॉट या शब्दाची निवड केली आहे. काय? ब्रेन रॉट. आपण 2025चा इतक्यात बघितला. कोणता होता? रेज बेट. आणि हा कोणता आहे? ब्रेन रॉट. पुढे बघा. आता रेज बेट जो 2025चा होता, तसाच ब्रेन रॉट याचा अर्थ काय होतो ते आपण बघून घेऊ. ब्रेन रॉट शब्द का प्रयोग इसके कारण और प्रभाव दोनों को वर्णन करने के लिए किया जाता है, जो सोशल मीडिया और इंटरनेट पर पाई जाने वाली निम्न गुणवत्ता निम्न मूल्य वाली सामग्री के साथ साथ इस प्रकार की सामग्री के उपभोग से किसी व्यक्ति या समाज पर होने वाले नकारात्मक प्रभाव को संदर्भित करता है. ठीक है, पुढे बघा. मायक्रोसॉफ्ट या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीला एप्रिल 2025 रोजी किती 50 वर्ष पूर्ण झाली. कोणत्या? मायक्रोसॉफ्ट कंपनीला. कुठली? अमेरिकेची. ठीक आहे, पुढे. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी. जागतिक वारसा समितीची 47वी बैठक कुठे? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 47वी. अमेरिकेने 2026च्या अखेरीस युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. युनेस्कोमधून. ठीक आहे, आत्ताच आपण बघा. अमेरिकेने कुठे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर युनेस्कोमधून पण बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. इंडियन ओशन रिम असोसिएशनची 24वी मंत्रिस्तरीय बैठक श्रीलंका येथे पार पडली. तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरला. तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरला. इलॉन मस्क यांनी द अमेरिकन पार्टी नावाच्या नवीन पक्षाची घोषणा केली. इलॉन मस्कचं कोणतं? द अमेरिकन पार्टी. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भारताच्या
बघा, भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ऐतिहासिक ग्रंथाच्या हस्तलिखितांना स्थान मिळाले आहे. भारताची 2026 ते 28 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. आता काय म्हटलं त्यांनी? संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, ज्याच्यातून अमेरिका आता बाहेर पडलेला. आणि अशीच न्यूज अजून कुठे पाहिली बघा, कुठे इकोसॉकमध्ये पण 2026 ते 28 या कालावधीसाठी भारताची निवड झालेली आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवा. इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा उरुग्वे हा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला, म्हणजे साऊथ अमेरिकेतला. चीनने हुआजियांग ग्रँड कॅनियन हा जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी सुरू केला. कोणी? चीनने. बुर्किनो फासो, माली, नायजर ह्या कोणत्या कंट्रीज आहे? आफ्रिकन कंट्रीज आहे. या 3 लष्करी नेतृत्वाखालील देशांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टकडून, न्यायालयातून माघार घेण्याची घोषणा केली. आता ICC मधून माघार घेणारा देश हंगेरी हा पहिला युरोपियन युनियन देश ठरला. तसंच बघा, बुर्किनो फासो, माली, नायजर हे आफ्रिकन देश 3 लष्करी नेतृत्वाखालील देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेण्याची घोषणा केली. ठीक आहे. युनेस्कोचा वर्ल्ड बुक कॅपिटलचा बहुमान मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याला नामांकन दिले. वर्ल्ड बुक कॅपिटल. कॅनडातील मिसिसॉगा शहरात प्रभू श्रीरामांच्या 51 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे, कॅनडातील मिसिसॉगा येथे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील गुहेतील छतावर 51,200 वर्ष जगातील सर्वात जुने गुहाचित्र सापडले आहे. भारताने युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनात सारनाथचा समावेश करण्यासाठी अधिकृत नामांकन पाठवले आहे. ठीक आहे. सारनाथ कुठे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. गौतम बुद्धांचे पहिले धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे प्रवचन झालेलं ठिकाण म्हणजे सारनाथ. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे MSC इरिना हे जगातील सर्वाधिक क्षमतेचे मालवाहू जहाज 9 जून 2025 रोजी केरळमधील विझिंजम बंदरात दाखल झाले. लांबी किती? 399.9 मीटर, रुंदी 61.3 मीटर. MSC इरिना जगातील सर्वाधिक क्षमतेचे मालवाहू जहाज. बांगलादेशात जुलै 2024 मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण कोटा सुधारणांच्या मागणीवरून मोठे उठाव झाले. यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस. रशिया युक्रेन युद्ध फेब्रुवारी 2022 पासून थोड्या अधिक प्रमाणात सुरू आहे. युद्ध शांततेसाठी अमेरिकेकडून मध्यस्थी करण्यात आली आहे. पुढे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीचा करार 10 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात आल्याची घोषणा इस्रायली सैन्याकडून करण्यात आली. हमास काय? पॅलेस्टाईनची ती एक संघटना आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देणारा कॅनडा G7 गटातील पहिला देश ठरला. ठीक आहे. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाऊ 215 वर्षाच्या इतिहासात मेक्सिकोच्या स्वातंत्र्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या. ठीक आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पवित्रता प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. चीनने तियानशान शेंगली हा 22.13 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा उभारला. चीनने तियानशान शेंगली 22.13 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा उभारला. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी 15 तास पत्रकार परिषद घेण्याचा जागतिक विक्रम केला. तैवानने चीनविरुद्ध देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी टी-डोम तैवान डोम ही हवाई संरक्षण प्रणाली उभारण्याची घोषणा केली. 2025 मध्ये भारताने युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनात पांचगणी आणि महाबळेश्वर येथील डेक्कन ट्रॅपचा समावेश करण्यासाठी अधिकृत नामांकन पाठवले आहे. डेक्कन ट्रॅप म्हणजे नेमकं काय बघून घ्या. रशिया युक्रेन युद्ध फेब्रुवारी 2022 पासून थोड्या अधिक प्रमाणात सुरू आहे. युद्ध शांततेसाठी अमेरिकेकडून मध्यस्थी करण्यात आली. हे आपलं ऑलरेडी झालं आहे इतक्यात. भारताच्या संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे करण्यात आले.
महात्मा गांधीजींनंतर दुसरे भारतीय आहेत. ठीक आहे. केम्ब्रिज डिक्शनरीने 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल या शब्दाची निवड केली. हे आपण अर्थ बघू थोड्या वेळात. आणि इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीचा करार 10 ऑक्टोबर 2025 रोजी अंमलात आल्याची घोषणा इस्रायली सैन्याकडून करण्यात आली. आणि हमास ही दहशतवादी संघटना आहे. ठीक आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं पॅलेस्टाईनची संघटना आहे. आता पॅरासोशलचा आपण अर्थ बघू की पॅरासोशलचा अर्थ काय होतो. केम्ब्रिज वर्ड ऑफ द इयर बघा. पॅरासोशल म्हणजे अशी एकतर्फी नातेसंबंध किंवा भावनिक गुंतवणूक जिथे एखादी व्यक्ती, उदाहरणार्थ फॅन, एखाद्या ओळखीच्या सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर किंवा काल्पनिक पात्राशी खूप जवळचे नाते अनुभवते, परंतु ती प्रसिद्ध व्यक्ती याच्या हाताला वैयक्तिकरित्या ओळखत नसते. केम्ब्रिज डिक्शनरीने या शब्दाला 2025च्या वर्षाचा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडले आहे. ठीक आहे. पुढे एक पॅरासोशल संबंधांची मुख्य वैशिष्ट्ये. एकतर्फी संबंध. यात फक्त चाहत्याकडून भावना असतात, प्रसिद्ध व्यक्तीकडून नाही. भावनिक जवळीक. चाहते त्या व्यक्तीला आपला मित्र किंवा जवळचा माणूस मानू लागतात. माध्यमांचा प्रभाव. सोशल मीडिया, टीव्ही किंवा चित्रपटांमुळे असे नाते निर्माण होते. वास्तव आणि काल्पनिक. हे नाते प्रत्यक्ष न राहता मनामध्ये निर्माण केलेले असते. थोडक्यात एखाद्या अनोळखी प्रसिद्ध व्यक्तीबद्दल वाटणारी मैत्रीपूर्ण किंवा जवळची भावना म्हणजे पॅरासोशल होय. ठीक आहे. आता जे आपण सगळ्यात पहिली न्यूज बघितली होती कोणती, तर रॉककट आर्किटेक्चर, जॉर्डन आणि आपली महाराष्ट्रातली एलोरा. तर रॉककट आर्किटेक्चर म्हणजे काय ते एक थोडक्यात बघून घेऊ. हे तर तुम्हाला थोडक्यात कळालं की दगड कोरून मग त्याच्यात बनवली जाते, पण अगदी सायंटिफिक डेफिनेशन थोडी आपण बघूया. तर बघा, रॉककट आर्किटेक्चर म्हणजे नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या मोठ्या खडकांचे किंवा टेकड्यांचे उत्खनन, कोरीव काम आणि छिन्नीच्या साहाय्याने पोकळ करून मंदिरे, लेणी, स्तूप किंवा निवासस्थाने तयार करण्याची एक प्राचीन स्थापत्यकला होय. यामध्ये विटा किंवा दगड जोडून इमारत बांधण्याऐवजी घनखडक करून ती तयार केली जाते. रॉककट आर्किटेक्चरची प्रमुख वैशिष्ट्ये. कलाकृती. हे वास्तुकलेपेक्षा शिल्पकलेच्या अधिक जवळ आहे, कारण यात कापून रचना तयार केली जाते. शाश्वतता. खडक नैसर्गिक असल्याने हे अवशेष हजारो वर्ष टिकून राहतात. प्रकार. यात प्रामुख्याने चैत्य, प्रार्थना हॉल, विहार, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने आणि मंदिरे यांचा समावेश होतो. पुढे बघा, भारतातील उदाहरणे. एलोरा येथील कैलास मंदिर एकाच खडकातून कोरीव, अजिंठा वेरूळ लेणी, कार्ला भाजा लेणी आणि महाबलीपुरम येथील रथ मंदिरे याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. इतिहास. भारतातील सर्वात जुनी रॉककट लेणी बिहारमधील बाराबर लेणी इसवी सन पूर्ण 3रे शतक सम्राट अशोक काळ मानली जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं आंतरराष्ट्रीय घडामोडी झालेल्या आहेत. आता आपण काय बघणार आहोत म्हणजे तुम्हाला दाखवते फक्त आपलं काय काय झालेलं आहे. आता आपण हे पुस्तक आधी कंप्लीट करून घेऊ, मग देवा जाधवर सरांचं आपण कंप्लीट करूया. हे बघा, आता प्रादेशिक घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, सायन्स अँड टेक, समिता आयोग, अंतराळ व संरक्षण अहवाल निर्देशांक या गोष्टी राहिलेल्या आहेत, या आपण करून घेऊ. ठीक आहे. म्हणजे हे पुस्तक आपलं कंप्लीट होऊन जाईल. आणि सायमल्टेनियसली मी देवा जाधवर सरांचं तर स्टार्ट केलेलं आहेच. धन्यवाद.